नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. त्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रावरती जी काही परिस्थिती आहे सध्या अतिशय ढगाळ परिस्थिती आहे. तर त्याचं कारण आहे की वॉटर वेपर अतिशय जबरदस्त वॉटर वेपर आहे. त्याच्यामुळे असं जे क्लाउडी वातावरण तर दिसत नाही, परंतु क्लाउडी वातावरण असतं. म्हणजे बघा, सध्या जर बघितलं तुम्ही तर हिमालयावरती जर WD आहेच, पण संपूर्ण भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण दिसतं आपल्याला मॅपच्या आधारे. आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिशय ढगाळ वातावरण होतं आणि तुटक थेंब देखील काही ठिकाणी पडले. तर सॅटेलाइट इमेज बघा, तुम्ही इमेजरी सॅटेलाइट इमेजरी जर बघितली तर तुमच्या लक्षात येत असेल की महाराष्ट्रावर ह्या ठिकाणी बघा, हा जो ब्लॅक भाग दिसतो हिंदी अरबी समुद्रामध्ये, तिथे वॉटर वेपर नाहीये. तर ह्या ठिकाणी जे महाराष्ट्रावरती आणि गुजरातवर, मध्य प्रदेशवरती ही जी सफेद रेषा दिसती, ही सॅटेलाइटनी इमेज काढली आपल्या इंडियाची वरती, भारताची. तर हे जबरदस्त वॉटर वेपर आहे आणि ही वॉटर वेपर एकदा आली की त्या ठिकाणी ढग तयार होतात आणि त्याच्यातून थोडाफार पाऊस आपल्याकडे पडू शकतो. आता साधारणपणे 15 फेब्रुवारी पर्यंत कशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील आपण त्या बघूया. तुमच्या लक्षात येत असेल की ह्या IMDच्या इमेजवरून जर तुम्ही बघितलं तर वाऱ्याच्या दिशा आणि पावसाची स्थिती, तर ह्या ठिकाणी हिमालयावर राजस्थान म्हणजे सीकर, अलवर हे जे शहर आहे जयपूर जवळ, तर त्या ठिकाणी एक इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे हवेचा झोत आहे ती महाराष्ट्रावरून तो सरळ उत्तर भारतात जात आहे. अशी पहिली वेळ आली की बऱ्याच दिवसापासून जे वातावरणाचे जे डिस्टर्ब या ठिकाणी बघा, संपूर्ण वाऱ्याच्या दिशा डिस्टर्ब झाल्या या ठिकाणी. फक्त राजस्थानवरतीच उत्तरेकडून हवा येते, बाकी महाराष्ट्रावरून हवा ही दक्षिणेकडे जाते. सध्या आता दक्षिण भारतात जाते. त्याच्यामुळे जो काय झालं की खालच्या भागात जो काय सिस्टम आहे याचा काही रेमिनंट ढगाचे वर पसरताय. त्याच्यामुळे उद्या 27 तारखेला अतिशय ढगाळ वातावरण असेल. उद्याचाच दिवस फक्त जे वातावरण आहे, नंतर ढगाळ वातावरण असेल, पण उद्याचा दिवस थोडा रिक्सी दिसतो बऱ्याच जिल्ह्यांना. तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात त्याची इंटेन्सिटी ही कमी आहे. म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पुण्याचा काही भाग, नगरचा काही भाग. परंतु जळगावकडे देखील अतिशय ढगाळ परिस्थिती उद्या बनेल. म्हणजे ढगाळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातच असेल, परंतु काही जिल्ह्यांमध्ये तुटक थेंब, काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो, तुरळक पाऊस होऊ शकतो. तर IMDच्या अंदाजावरून आपण बघितलं आता एक साधारणपणे 27 तारखेपासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत कशा सिच्युएशन असेल ते बघूया. बघा मित्रांनो, या ड्राईव्ह केलेल्या ऍपवरून BOMचे जे ऍक्सेस जी मॉडेल आहे त्याच्यावरून जर आपण बघितलं तर याच्यात असं दिसतं की बघा, उद्या 27 ते 31 जानेवारी म्हणजे ह्या 4-5 दिवसामध्ये काय परिस्थिती असेल ढगांची. तर याच्यामध्ये असं दिसतं की कोकण किनारपट्टी, नंतर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग, याच्यात पावसाच्या इंटेन्सिटी ह्या फार कमी आहे. फक्त ढगाळ वातावरण अति होईल, काही ठिकाणी तुटक थेंब पडू शकतात किंवा तुरळक. मात्र इकडे मध्य मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत, विदर्भाच्या नागपूरचा भाग सोडला तर असा हा तिरपा पट्टा, सांगली, सातारा, धाराशिव, कोल्हापूर, सोलापूर, बीड, बुलढाणा, त्यानंतर जालना, अकोला, अमरावती, जळगाव पर्यंत हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता, नांदेड पर्यंत पावसाची शक्यता या दिसतात. तुरळकच होईल, तो जास्त मोठ्या पावसाची शक्यता नसली तर तुरळक तुटक पाणी दिसतो. हा जो राखाडी कलर दिसतो आपल्याला, या ठिकाणी पावसाची शक्यता या कमी आहे. त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे हा असा पट्टा दिसतो कोकण सहित. परंतु याच्यामध्ये देखील ढगाळ वातावरण फारच असेल उद्या, स्थानिक क्लायमेट तयार होईल. तर ह्या 5 दिवसाचा एकंदर अंदाज झाला. ह्या भागात बघू शकता तुम्ही जबरदस्त बर्फबारी आणि पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती ही या भागातच, उत्तर भागात जास्त दिसते. आता 1 ते 5 जानेवारी झालं माझ्याकडून, 1 ते 5 फेब्रुवारी या वातावरण फारच त्या ठिकाणी ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये कशी परिस्थिती असेल बघा. उत्तर भारतामध्ये जबरदस्त परिस्थिती त्या ठिकाणी खराब दिसते. मात्र मित्रांनो की बघा, हा जो उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान, तर ह्या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण बनेल. त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुण्यापर्यंतच्या भागात 1 ते 5 फेब्रुवारीला अतिशय ढगाळ वातावरण तयार होऊन तुटक थेंब होण्याची शक्यता आहे. इकडे मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भाच्या भागामध्ये
जो अकोला अमरावती पासून ते जालन्यापर्यंत अगदी बुलढाण्याचा भाग, या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता ह्या 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसतात. आता 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान कसे वातावरण असेल बघा मित्रांनो. हिमालयावर WD येतच असतील आणि ह्या भागामध्ये गुजरातचा भाग, त्यात पालघर, काही नाशिक पश्चिम भाग आणि हा भाग, ह्या भागात ढगाळ वातावरण असेल. या भागामध्ये म्हणजे ह्या काळामध्ये साधारणपणे 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान अतिशय ढगाळ वातावरण असेल. म्हणजे साधारणपणे बघा आपल्याकडे 27 तारखेपासून ते साधारणपणे 8 फेब्रुवारी पर्यंत वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मग बघा आता 12 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान मात्र महाराष्ट्रातील वातावरण पूर्ण स्वच्छ होते. WD ची इंटेन्सिटी थोडी कमी होते. म्हणजे आता लक्षात आलं, ह्या मॅपवरून तुम्ही लक्षात घ्या, साधारणपणे 18 फेब्रुवारी पर्यंत आपण अंदाज दिला, तर याच्यावरून असं लक्षात येतं की साधारणपणे 27 जानेवारी म्हणजे उद्यापासून ते 8 फेब्रुवारी पर्यंत वातावरण हे ढगाळच असणार आहे या काळामध्ये. आणि या काळात थंडी कशी असेल ते आपण बघू. हे बघा ECMWF मॉडेलच्या याच्यानुसार जर बघितलं तर पाकिस्तान सहित जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात मध्ये या भागात अतिशय थंड वातावरण त्या ठिकाणी राहण्याची शक्यता दिसते. मात्र या ठिकाणी कोकणाच्या काही भागात देखील थंडीची इंटेन्सिटी दिसते. मात्र इकडे बघा विदर्भ आणि मराठवाड्याकडे मात्र दिवसाच्या तापमानामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. इकडे उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये मात्र उत्तर महाराष्ट्रापासून ते सरळ पुण्याचा खालचा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा, यामध्ये तापमान हे साधारणपणे 27 ते 31 तारखेच्या दरम्यान उष्ण राहून दिवसाची उष्ण मात्र रात्री थंडी त्या भागामध्ये आपल्याला जाणवणार आहे. तर मित्रांनो बघा हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे उद्या 27 तारखेला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा जवळपास संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अतिशय ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आणि स्क्रीनवर मी सांगितलं तर त्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये तुटक पावसाची शक्यता ही जाणवते. फार मोठा जरी पाऊस नसला तरी पण जे ठिकाणी कांदे काढणीचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी ज्या पोळी घातलेल्या आहेत त्या फक्त पाथीनं झाका किंवा त्या झाकण्याकरता काहीतरी कागद वगैरे तुम्ही असू द्या. कारण एक 0.5 mm जरी पाऊस झाला तरी त्याचा त्रास हा कांद्याला होत असतो. म्हणून झाकण्याची व्यवस्था शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी राहू द्या. उद्याचा दिवस टळला तर 28 तारखेपासून इंटेन्सिटी बरीच कमी होऊन जाते. 28 पासून पुढे ढगाळ वातावरण असेल पण पावसाची शक्यता ही कमी होत जाते. नंतर परत 1, 2, 3 तारखेला थोडंसं वातावरण स्पेल जाणवतो पण त्याची अॅक्युरेसी अजून नाहीये. परंतु हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. उद्याचा दिवस हा थोडासा आपल्याकरता धोकेदायक दिसतो. नाहीतर जो जिता वही सिकंदर अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या उद्याच्या वातावरणाची काळजी घ्या. वातावरण हे 10 वाजेपासूनच सकाळी खराब व्हायला सुरुवात होणार आहे. आज देखील काही भागात तुटक थेंब पडले पण ते एवढ्या तुटक थेंबाने नुकसान होत नसतं. परंतु एकदम पेंटकवणी पाणी त्याला आपण म्हणतो, जो 1-2 mm तो द्राक्ष पिकाला धोकेदायक ठरतो. तर पावसाची शक्यता नाही सध्या. बघा कुठल्याही मॉडेल पाऊस दाखवित नाहीये. परंतु काय होतं, जी वॉटर वेपर मी तुम्हाला दाखवली, जबरदस्त पाण्याची वाफ ऍटमॉस्फिअर मध्ये महाराष्ट्राच्या, आणि त्याच्यामुळे दुपारनंतर जे काही थोडंफार क्लाउड तयार होतं आणि ज्याच्यामुळे तो पाऊस त्या ठिकाणी येत असतो. हा आता सगळ्यांनी लक्षात घ्या. परंतु मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. तुरळक कुठेतरी पाऊस होऊ शकतो. धन्यवाद.